मित्रांनो, जर तुम्ही लांबलेल्या सावल्या या कथेचा पहिला भाग पाहिला नसेल, तर जरूर पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला मग कथेला सुरुवात करूया. पूर्वी मालतीचा वाढदिवस म्हणजे आम्हा बाप लेकांचे महिनाभर आधीच प्लॅनिंग सुरू असायचे. मुलांच्या लहानपणी आमची परिस्थिती बेताचीच असल्याने त्याच हिशोबाने वाढदिवस साजरा व्हायचा. पण मुलं मोठी झाल्यावर त्यांचं स्वतःचं थोडंफार अर्थार्जन सुरू झाल्यावर वाढदिवसाचा चेहरामोहरा बदलून गेला. सुदैवाने दोन्ही मुलांना आईच्या कष्टाची जाणीव होती. चेतन मरीन इंजिनियर झाला आणि बोटीवर रुजू झाला. रोहन देखील वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत होता. मालतीचे पुष्कळ वाढदिवस दोन्ही मुलांनी संस्मरणीय केले. पण पुढे परिस्थिती बदलली. आज संध्याकाळपासूनच माझ्या मनात धाकधूक सुरू होती. संध्याकाळी लवकर यायचा प्रयत्न करीन असं म्हणत रोहन रोजच्या सारखा बाहेर पडला. अनुभवासाठी तो जायला लागला होता एका नामांकित हॉस्पिटलमध्ये. संध्याकाळी बोलल्याप्रमाणे रोहन एक सुंदर केक घेऊन आला. मालतीने तो कापला. शेजारच्या घरातील बच्चे कंपनी नेहमीप्रमाणे हौसेने आली होती लाडक्या रोहन दादाबरोबर कल्ला करायला. त्यावेळी रोहनने आठवणीने चेतनला व्हिडिओ कॉल लावला होता. खूप दिवसांनी चेतनला बघून मालती खुश होती. जेवण झाल्यावर रोहनने आम्हा दोघांना अचानकपणे मिठी मारली. मालतीच्या कुशीत जाऊन तो रडला देखील. माझ्या काळजात ठोका चुकला. थोडं शांत झाल्यावर रोहनने त्याचा निर्णय आम्हाला सांगितला. शेवटी त्याच्या मनाने त्याला गुरमीतशी लग्न करून दिल्लीत स्थायिक होण्याचा निर्णय घ्यायला भाग पाडले होते. नंतर जवळपास तासभर हा निर्णय घेण्यामागची कारणं तो आम्हाला पटवून देत राहिला. पण आज मालतीचंच नाही तर माझं देखील वय एकदम 10 वर्षांनी वाढलं. रोज फोन करीन, जमेल तेव्हा भेटायला येईल, सणवाराला सुट्टी घेऊन येईल, अधूनमधून तुम्हाला तिथे नेईन, असे काहीतरी आश्वासनांचे मनोरे त्याने आमच्या मनाच्या अंगणात बांधले खरे, पण ते त्याच रात्री जमीनदोस्त झाले. मालती काहीच न बोलता उठून निघून गेली. बाबा, तुम्ही तरी समजावून घ्या ना मला, रोहन रडवेला होऊन मला म्हणाला. अब दिल्ली दूर नाही अशी म्हण आहे, पण आमच्या बाबतीत सगळं उलटच झालं होतं. नुसती दिल्लीच नाही तर रोहन देखील दुरावण्याची शक्यता निर्माण झाली होती. आता जाऊन झोप तू, उद्या विचार करू, असं रोहनला मोघम बोलून मी आमच्या बेडरूमकडे वळलो. खोलीत गेलो पण सुदैवाने मालती गाढ झोपली गेली होती. दुसऱ्या दिवसापासून ते पार रोहनचं लग्न होईपर्यंत घराचं घर पण हरवून गेलं होतं. मी आणि मालती नाईलाज म्हणून आयुष्य जगत होतो. पुढे घडणाऱ्या संकटांची चाहूल घेत घेत लग्नाची तारीख ठरली. पण घरात कसलीही लगीनघाई नव्हती. मालतीने मला निक्षून सांगितले होते की कसलीही खरेदी करायची नाही आपण, शिवाय घरात कसलेही विधी करायचे नाहीत. रोहन नेल तेव्हा दिल्लीला जायचं. मालतीच्या निर्णयावर रोहन नाराज झाला होता. त्याने त्याच्या परीने मालतीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती मात्र तिच्या निर्णयावर ठाम राहिली शेवटपर्यंत. मोठ्या लेकाच्या लग्नात वरमाय म्हणून मिरवायची हौस मालतीला बिलकुल नाही मिळाली, कारण लग्न दिल्लीत रोहनचे सासरेच करून देणार होते. मी आणि मालती खरोखरच फक्त पाहुणे म्हणून वावरलो त्या लग्नात. चेतन जेमतेम खास रजा काढून 2 दिवसांसाठी थेट दिल्लीला येऊन शकला, हीच एकमेव समाधानाची बाब होती त्या लग्नात आमच्यासाठी. तिथल्या बडेजावात आणि श्रीमंतीत झगमगाटात आमच्यासारख्या सामान्य माणसाचा श्वास खरंच कोंडला होता. 2 खुर्च्यांवर शांतपणे बसलेलो होतो आम्ही. गरजेपुरते स्टेजवर बोलवत होते तेव्हा जात होतो. रोहनच्या डोळ्यात मात्र आम्हाला दुर्दैवानं अपराधीपणाची भावना बिलकुल दिसली नाही. 2 दिवस तिथे राहून आम्ही मुंबईला परत आलो. चेतन तेथूनच विमान पकडून त्याच्या बोटीवर रुजू होण्यासाठी निघून गेला. रोहन दिल्लीत रमला. त्याच्या लग्नासाठी आमची परवानगी मिळवण्यासाठी त्याने कबूल केलेल्या गोष्टी पहिल्याच वर्षी तो विसरून गेला. हळूहळू 2 बेटावरचे आम्ही रहिवासी अशी आमची अवस्था झाली. नियतीने पुढ्यात जे वाढून ठेवलेलं होतं ते निमूटपणे स्वीकारण्यावाचून काहीच पर्याय उपलब्ध नव्हता आमच्याकडे. आमच्या दोघात मी बऱ्याच लवकर बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेतलं, पण मालतीला आज
वर्षांनी देखील ते जमत नव्हतं. मी नाना तऱ्हेचे तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती अजूनही आशेवर होती रोहनच्या मुंबईत येण्याची. हीच वेडी आशा तिच्या तब्येतीवर तिच्या नकळत परिणाम करत होती. रोहनने दिलेला धक्का कमी का होता, की नियती अजून एक आमची आणखी खडतर परीक्षा घेण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न करत होती की काय, असा समज होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली जेव्हा चेतनच्या ऑफिसमधून फोन आला की त्यांच्या त्यांच्या बोटीशी घडलेला संपर्क तुटला होता. नक्की काय झालं आहे हे समजत नव्हते. आमच्या पायाखालची जमीन सरकली होती हे ऐकून मालती तर देव पाण्यात बुडून बसली होती. ही जीवघेणी प्रतीक्षा अखेर संपली जेव्हा आम्हाला खात्रीलायक वृत्त समजले टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांमधून की चेतनच्या बोटीचं अपहरण करण्यात आले होते. सोमालियाच्या चाच्यांकडून आम्ही सैरवर झालो होतो. बोटीची सुटका करण्यासाठी प्रयत्न निश्चित सुरू होते, पण त्यांना कधी यश येणार हे मात्र कळले नव्हते. जाणारा एक एक दिवस आमची काळजी वाढवणारा होता. रोहन त्याच्या सासऱ्यांच्या मदतीने सरकारी पातळीवरून ताजी बातमी काढण्याचा प्रयत्न करत होता. पण जे ऐकायला आमचे कान आसुसलेले होते ती बातमी मात्र काही केल्या येत नव्हती. एव्हाना या गोष्टीला महिना व्हायला आला. मालतीने ही घटना फारच मनावर घेतली आणि त्यातच एका रविवारी तिला हृदयविकाराचा जोरदार धक्का आला. हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल केलं गेलं तिला. तिच्यावर आवश्यक ती शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी जवळपास महिन्याभराने तिला डिस्चार्ज दिला. रोहन नाही म्हणायला आठवडाभर येऊन गेला. त्याच्याबरोबर दिल्लीला विश्रांतीसाठी येण्याचा आग्रह करत होता तो. पण तिथे न जाण्यावर मालती ठाम होती. तिचा निश्चय बघून तो नाईलाजाने दिल्लीला निघून गेला. मालतीची काळजी घेण्यासाठी दिवसभरासाठी मी एक नर्स ठेवली होती. शिवाय खंडू आमच्यासोबत होताच राहत वरकामासाठी. त्याचा खूप उपयोग होत होता मला. दिवसभर कंटाळलेल्या मालतीला मी रोज संध्याकाळी बंगल्याच्या आवारात असलेल्या बागेत न्यायचो व्हीलचेअरवरून. काळोख झाला तर तिला आत यायचं नसायचं. मग कधी कधी पौर्णिमा असताना आम्ही रात्रीचं जेवण बाहेरच करायचो. चंद्राचं ते लोभसवाणे रूप बघत आम्ही चेतनच्या परतीची वाट बघत बसायचो आणि एकमेकांची समजूत काढायचो. रोहन असून नसल्यासारखा होता आमच्यासाठी आणि चेतनचा नक्की ठाव ठिकाणा अजून लागत नव्हता. दिवस एकामागोमाग पुढे जात होते आणि आमच्या आयुष्याच्या लांबलेल्या सावल्यांकडे हताश होऊन बघत बसण्यापलीकडे आमच्या हातात काहीच उरले नव्हते. पण आम्ही अजूनही आशा सोडली नव्हती चेतनच्या बाबतीत. लांबलेल्या सावल्या कधीतरी आखूड होतील आणि हे असं का झालं ते बघण्यासाठी आम्ही मान वर करून आशाळभूतपणे बघू, तेव्हा समोर चेतन उभा असेल. या एकाच गोष्टीमुळे जगण्याचा प्रवास आम्ही सुरू ठेवला होता.